जर महायुतीची सत्ता आली तर त्यात मुख्यमंत्री देवेंद्र असतील। गेल्या 5 दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी बेरजेची जाहिरात करून मी पुन्हा येईल याची झलक दाखवली आणि त्याच दिशेने भाजपाचं केंद्रीय हायकमांड यांनी कार्यक्रम सुरू केलाय। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी केंद्रीय हालचाली कशा प्रकारे सुरू झाल्या समजून घेऊया या व्हिडिओमधून। जय शिवराय, मी त्रिशूल माणिकराव पाटील आणि स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी केंद्राकडून सुरू झालेली पहिली हालचाल म्हणजे जागा वाटपात मित्रपक्षांना शून्य करणे। फक्त आपल्याला दाखवायसाठी भाजपचे नेते शिंदेला बोलतील, ओबीसीचे मतं भाजप मार्गे आणि मराठ्यांची मतं शिंदे आणि पवार। महायुती पुन्हा सत्तेत। मेन स्ट्रीम मीडिया फक्त 20 तारखेपर्यंत आपल्या सोबत आहे, मग जाणार लोकसभेसारखी। पूर्ण मीडिया ताब्यात घेण्याचं काम जोरात सुरू आहे। रोज छगन आणि फडणवीस गँग कशी निवडून येणार हे थोपवले जात आहे आणि पाटलांनी उमेदवार दिले तर सत्ता मराठ्यांचीच अशा बिनबुडाच्या थापा मारल्या जात आहेत। सर्व YouTube चॅनल पेड झालेली आहेत ऑलरेडी। म्हणजे दाम घेऊन काम करा, नसता बंद। मलाही म्हणजे माझ्या चॅनलला सुद्धा कधीही घोडा लागू शकतो। कालच माझ्या सहकारी मित्रावर गुन्हा दाखल झाला फक्त एक कमेंट केली म्हणून। अजूनही पुन्हा सत्तेत तेच म्हटल्यावर चायला मरू द्या। मित्रांनो, आजचा विषय मला फार गंभीर वाटतो। विनंती करतो की कितीही अर्जंट काम असलं तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा, डोंट स्किप। आणि पहिलं आपलं चॅनल सबस्क्राईब करा। तर अंतरवाली सराटीमध्ये काल इच्छुक उमेदवारांची चर्चा झाली। ज्यांनी ज्यांनी मनोज दादांकडे आम्ही निवडणूक लढवतो, आम्हाला उमेदवारी द्या अशा पद्धतीची मागणी केली होती ना, त्या इच्छुक उमेदवारांची बैठक काल दादांनी अंतरवली सराटीमध्ये बोलवली होती। या बैठकीमध्ये अर्ध्या लोकांनी एक विचार मांडला तर अर्ध्या लोकांनी वेगळा विचार मांडला। दादांनी तिसरा आणि अत्यंत महत्वाचा विचार मांडला आणि येत्या 20 तारखेला आपण त्यावर निर्णय करू असं सांगितलं सुद्धा। परंतु ही बैठक संपन्न होताना या बैठकीमधला जो आवाज होता, एक दुसरा आवाज या बैठकीमध्ये शिरला होता। तो आवाज कोणता आणि कोणाचा होता ह्या विषयावर मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे। तुम्हाला तर माहितच आहे की मी प्रामाणिकपणे माझं मत न घाबरता मांडतो आणि सत्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या आणि समाजाच्या पाठीशी उभा राहतो। परंतु आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे, पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा एवढीच विनंती। मित्रांनो, कालच्या आंतरवलीतील मीटिंग मध्ये भाजपचे काही समर्थक घुसले होते। तुम्ही म्हणसाल कस काय, पण हे खरं आहे। हे घुसले नव्हते, यांना घुसवण्यात आलं होतं। आणि ज्यांनी ज्यांनी मनोज दादांना उमेदवारी मागितली आहे ना, त्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीचे समर्थक कार्यकर्ते, मराठ्यांचेच कार्यकर्ते, ज्यांना त्यांच्या नेत्याने, त्यांच्या स्थानिक नेत्याने, त्यांच्या पक्षाने आदेश दिला की आपण घुसा आणि मनोज दादा जरांगेकडून उमेदवारी मागा आणि दादांना निवडणूक लढवण्यासाठी भाग पाडा। आता असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी अत्यंत पद्धतशीरपणे करत आहे। भावांनो, उद्याच्या 20 तारखेच्या बैठकीमध्ये सुद्धा मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणामध्ये असे लोक भारतीय जनता पार्टी या बैठकीला पाठवते, मराठ्यांचेच, की जे ओरडतील सातत्यानं, दादा निवडणूक लढवा, दादा निवडणूक लढवा, दादा आपण लढायचं, आपण लढायचं, आपण लढायचं। हेच तर भारतीय जनता पार्टीला पाहिजे। पाटलांनी महाराष्ट्रामध्ये 288 जागा लढवाव्या हे भारतीय जनता पार्टीला हवं आहे। कारण जर असं घडलं तर भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ होणार नाही। उलट हे जे मराठा आंदोलन आहे, हा जो कष्टाने उभा राहिलेला मराठा नेता आहे मनोज जरांगे पाटील, आणि ह्या सगळ्यांचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये अडचणीत येऊन जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये 288 जागा लढवण्या इतपत सक्षम उमेदवार आपल्याकडे म्हणजेच मनोज दादाकडे आजही नाहीत। त्यांच्याकडे 1000 अर्ज केले काय आणि 12,000 झाले काय, सक्षम उमेदवार आपल्याकडे नाही। त्यापैकी अर्धे उमेदवार, अर्ध्यापेक्षा अधिक उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या संघाचे स्वयंसेवक असलेले, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या छत्रछायेखाली जगणारे, त्यांची मदत घेऊन समाजकारण करण्याचा प्रयत्न करणारे किंवा समाजकारणाच्या नावावर स्वतःच घर भरणारे खूप नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मागायला गेलेले आहेत। आणि तेच लोक आज मोठमोठ्याने ओरडत आहे की उभे करायचे, 288 उभे करायचे। त्यांना आपल्या जातीचं काहीच पडलं नाही, हरा की मरा। परंतु मनोज दादा अत्यंत हुशार आणि चाणाक्ष माणूस आहे। देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी भलेही दादांना फसवण्याच्या प्रयत्नात असेल, भलेही की त्यांच्याच आंदोलनामध्ये त्यांचेच समर्थक मराठी घुसून त्याला निवडणूक लढवण्यासाठी भाग पाडणारा विचार मांडणारे, परंतु पाटलाची भूमिका बदलत नाही, त्यांची दिशा बदलत नाही, त्यांचा निशाणा बदलत नाही, त्यांचा शब्द बदलत नाही। कितीही भारतीय जनता पार्टीने या आंदोलनामध्ये आपल्या हस्त घुसवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जरांगे पाटील अत्यंत सावध आहेत। त्यांनी आपले वैरी ओळखलेत।
परंतु इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे भावांनो. दादा आपल्या भाषणामध्ये त्या कटकारस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर कितका मोठा अन्याय केला असं दादाचं स्पष्ट मत आहे. कुठल्याही किमतीमध्ये महाराष्ट्रातला अजून त्यांनी एक शब्द वापरला, जो खानदानी आहे तो भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करण्यासाठी पुढच्या काळामध्ये काम करेल. ज्याच्या रक्तात डाग आहे, बट्टा आहे, असे लोक मग इकडे तिकडे आपल्या जातीच्या विरोधामध्ये काम करताना तुम्हाला आम्हाला दिसतील. परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते स्वतःला कितीही विद्वान समजत असेल, मराठ्यांच्या आंदोलनामध्ये आपले हस्त घुसून मराठ्यांच्या नेत्याला भावनिक आवाहन करून त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरायला भाग पाडून मराठ्यांचं जे आंदोलन आहे, या आंदोलनाची धग आहे, या आंदोलनाची जी उंची आहे, या आंदोलनाचं जे कर्तृत्व आहे, या आंदोलनाची जी मागणी आहे, अशा सर्व गोष्टीला डंक आणि डाग लावत आहेत ही मंडळी. दादा सावध आहेतच, पण अजून सावध झालं पाहिजे. आता आपणही सावध झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये सत्तेचं परिवर्तन आपल्याला करायचं आहे. सत्ता परिवर्तन झालेलं बघायचं आहे. त्यासाठी खूप जपून विचारपूर्वक पावलं आपल्याला टाकावी लागणार आहे. जर एक निर्णय चुकला तर आजपर्यंत मिळवलेली सगळी प्रतिष्ठा, आजपर्यंत संघटित केलेली सगळी शक्ती पाण्यात जाण्याची शक्यता आहे. आणि भारतीय जनता पार्टी अशा शक्तीला, अशा संघटनेला, अशा नेत्याला पाण्यात कधी टाकता येईल याच विचारानं प्रभावित झालेली आहे. कालपासून मला अनेकांनी फोन केले, अनेकांनी मला सांगितलं, अहो पाटील, की जे भारतीय जनता पार्टीच्या आमदाराबरोबर रात्रंदिवस असतात, जे भारतीय जनता पार्टीच्या खासदाराबरोबर रात्रंदिवस असतात, जे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांच्या सोबत असतात, त्यांच्याचकडून त्यांच्या छत्रछायेखाली विविध ऍक्टिव्हिटी चालवतात, असे लोक आपल्या आंदोलनामध्ये येतात आणि दादा आपण लढलं पाहिजे, दादा आपण लढलं पाहिजे असं सांगताय. आणि याच बैठकीत बसलेल्या एकानं तर कहरच केला. ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांचे तर फोन कॉल सुद्धा या बैठकीत बसलेल्या काही मंडळींना येत होते आणि त्या फोनवर सांगितलं जात होतं की आग्रह करा, लढण्याचा आग्रह करा. तर आपण लढलं पाहिजे असं भाजपला, देवेंद्र फडणवीसला आणि त्यांच्या नेत्याला का वाटतं? आपले प्रश्न सोडवायचे दिले सोडून, आपल्या आंदोलनाची पार वाट लावली आणि आता आपल्याला निवडणुकीच्या मैदानामध्ये ओढण्याचं. आणि आपली जी ताकद आहे ना, आपली ही शक्ती आहे, मराठा आंदोलनाचं जे ऐक्य आहे, एकी आहे, हे ऐक्य आणि ही एकी, ही शक्ती तोडण्याचं काम भाजप का करताय? भारतीय जनता पार्टी आपले कार्यकर्ते आपल्या आंदोलनामध्ये का घुसवते? या सगळ्या गोष्टीचा विचार मनोज दादांनी केला पाहिजे आणि आपण सर्वसामान्यांनी तशी भूमिका उद्या दादांकडे मांडली पाहिजे. भावांनो, ही रात्र वैऱ्याची आहे. महाराष्ट्रासाठी 23 तारीख नोव्हेंबरची त्यांच्या भाग्याचा फैसला करणारी आहे आणि उद्याची 20 तारीख ऑक्टोबरची आपल्या भाग्याचा विचार करणारी आहे. म्हणजे आपल्या मराठा आंदोलनाचं भाग्य ठरवणारी तारीख आहे. उद्या जर थोडी बी चूक आपल्याकडून झाली ना, तर मात्र ती महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजासाठी धोक्याची, अडचणीची असणार आहे. तुम्ही समजदार आहात, लक्षात घ्या. आपल्याला टिकायचं आहे. आपण पुन्हा राज्यामध्ये सत्ता परिवर्तन करून आपली न्याय मागणी पदरात पाडून घेऊ. उद्या येणाऱ्या नव्या सरकारच्या मनगुटीवर बसून आपण आपला प्रश्न सोडून घेऊ. आणि ह्यासाठी आपल्याला लढायचं नाही तर पाडायचं धोरण स्वीकारलं पाहिजे. आणि जर लढायचा निर्णय झालाच, चुकून किंवा भावनेतून किंवा पाठवून दिलेल्या लोकांच्या चेअरिंगवर भावनेत येऊन, तर आपल्या आंदोलनासाठी ती गोष्ट अत्यंत घातक ठरण्याची शक्यता आहे. काल दादा सर्वांशी बोलत होते तेव्हा त्यांचा अंतरात्मा, त्यांची आतली तळमळ, त्यांची समाजाविषयीची भावना, कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना छळलंय, सरकारने त्यांना छळलंय, समाजाला कशा पद्धतीने खेळून खड्यासारखं बाजूला उचलून फेकलंय, हे आपल्याला पाहायला मिळालं असतं. एखादा कुठलाही हळव्या मनाचा माणूस ना, या माणसाकडे जेव्हा बघतो ना, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाण्याचा थेंब आल्याशिवाय राहत नाही. सामान्य कुटुंबातला, सामान्य घरातला, सामान्य कार्यकर्ता आपल्या समाजासाठी, आपल्या जातीसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता अर्ध आयुष्य खर्ची घालतोय. घरदार, संसार सगळ्यावर तुळशीपत्र ठेवलंय. बोलतो मराठा, झोपतो मराठा, खातो मराठा, पितो मराठा. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक श्वासामध्ये मराठा, मराठ्यांचं कल्याण, मराठ्यांच्या पोरांचं, लेकरांचं कल्याण, ह्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहे. आणि या गोष्टीची इज्जत, ह्या गोष्टीची प्रतिष्ठा ठेवण्याची जबाबदारी आता सर्व मराठा समाजाच्या लोकांवर येऊन ठेपली आहे, आपल्यावर येऊन ठेपली आहे. परंतु फंद फितुरी काही मराठा समाजाच्या, काही कार्यकर्त्यांच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. आपण ती बघायलाच उद्या चला.
की एकीकडे मनोजदादांचा आदेश शिरसा वंदे मानून कामाला लागलेला सच्चा मराठा, 96 कुळी मराठा, खानदानी मराठा आपल्याला बघायला मिळेल, तर दुसरीकडे फंद फितुरी करून भारतीय जनता पार्टीच्या कळपात शिरलेले, त्यांचा जयघोष करणारे, त्यांची पालखी वाहणारे, त्यांचे मंडप सजवणारे हेच मराठे आपल्याला दिसतील. लक्षात घ्या. पहा, तुम्ही डोळ्यांनी पहा, ही परिस्थिती उद्या आपल्याला बघायलाच मिळणार आहे. आपण उद्याचे 20 तारखेला आपलं धोरण जाहीर करणार आहोत. हे धोरण जाहीर करताना स्वतंत्र बुद्धीनं शांतपणे निर्णय घ्यावा, समाजाचं ऐकून निर्णय घ्यावा असं दादा सतत म्हणत आले. परंतु समाज म्हणून सांगायला आलेले लोक सुद्धा पाठवलेले आहेत. ही गोष्ट कशी टाळावी? भारतीय जनता पार्टीचे हस्तक उद्याच्या बैठकीत सुद्धा घुसणार आहेत आणि पुन्हा दादा लढलं पाहिजे, दादा लढलं पाहिजे, लढलं पाहिजे, ह्या गोष्टीची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आता जे हस्तक अशा पद्धतीचे काम करतायत ना, ते आज ना उद्या उघडे पडणारच आहेत. त्यांची जी नीती आहे ना, दादांच्या आंदोलनामध्ये घुसून त्या भारतीय जनता पार्टीच्या फायद्याचं काम करण्याची, ती नीती उद्या नक्की उघडी पडणार आहे. मनोज दादांनी जो मंत्र दिलाय ना महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, सुपडा साफ, हा सुपडा साफ करण्याचं काम महाराष्ट्रातला मराठा करणार आहे. की भारतीय जनता पार्टीच्या पालखीचे भोई होऊन ते महाराष्ट्रभर फिरणार आहे. धन्यवाद. आता सांगा तुमचं मत काय आहे. आपल्या चॅनलचं सबस्क्राईबचं बटन दाबा, बेलचं बटन पण दाबा. भेटूया 20 तारखेच्या बैठकीच्या नंतर. धन्यवाद. जय शिवराय.